नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहता पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पश्चिम बंगालबद्दल. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुकी झाल्या आणि या निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्यासाठी एक मोठं बहुमत मिळालेलं आहे. तर बंगाल आर्थिक आघाडीवरती मागे का पडलं? बघा, एकेकाळी बंगाल जे आहे ते देशातल्या टॉप 5 राज्यांमध्ये होता. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात यांच्या बरोबरीने बंगालला 1960-61 साली मोजलं जायचं. त्याची मोजणी जी आहे टॉप 5 राज्यांमध्ये व्हायची. मात्र आज जे आहे बंगाल एका प्रकारे एक बिमारू राज्य झालं आहे, बॉटम 5 मध्ये येतं. तर हे गेल्या 50-60 वर्षामध्ये असं काय घडलं की बंगाल टॉपमधनं बॉटमवर आलं? आपण खूप मागे नाही जाणार, जवळपास 20 वर्षापूर्वीची एक घटना मी तुम्हाला सांगतो. लेफ्ट फ्रंटचं सरकार जे आहे, म्हणजे डाव्यांचं सरकार 1978 साली बंगालमध्ये आलं. त्यावेळी त्यांनी अशी पॉलिसी बनवली की आपण जे मोठी इंडस्ट्रीज आहे त्यांना आपण प्रोत्साहन देणार नाही. जे लहान उद्योग आहे, जे कुटीर उद्योग आहे त्यांना आपण प्रोत्साहन देऊ, त्यांना वाढवण्यासाठी आपण मदत करूया. टिपिकल लेफ्ट जी पॉलिसी असते की छोट्या उद्योगांना आपण विस्तार द्यायचा, त्यांना वाढवायचं, मोठ्या उद्योगांचा विरोध करायचा आहे. मात्र 20 वर्षापूर्वी म्हणजे 2006 साली जेव्हा लेफ्ट फ्रंटचं सरकार पुन्हा निवडून आलं, 235 जागा आल्या होत्या 294 पैकी. त्या काळचे जे मुख्यमंत्री होते बुद्धदेव भट्टाचार्य, त्यांनी असं ठरवलं की नाही, आता आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन करायची गरज आहे. आणि म्हणून कलकत्त्याच्या जवळ सिंगूरमध्ये त्यांनी टाटा मोटर्सला आमंत्रित केलं की तुम्ही इथे कारखाना लावा. त्या काळी टाटा मोटर्स 1 लाख रुपयाची नॅनो कार बनवत होते. बनवण्याचा म्हणजे त्यांची प्लॅन होता. तसंच त्यांनी नंदीग्राममध्ये एक केमिकल हब SEZ त्याच्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन बनवण्यासाठी जमीन घ्यायला सरकारने सुरुवात केली. आता जेव्हा हे जमीन घेण्याची सुरुवात झाली तर शेतकऱ्यांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी त्याचा विरोध केला आणि तो जो विरोध वाढत गेला तर त्या विरोधाचा एका आंदोलनाला एका प्रकारे चेहरा बनल्या किंवा त्याला आवाज दिला तो होता ममता बॅनर्जी यांनी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.